आमचे संजू बाबा म्हणलं की जरा ते आठवतात आपल्याला, पण हे पण आमच्या संप्रदायातले संजू बाबा आहेत. म्हणजे पखवाज वाजवण्यात संजू बाबाच आहेत. गोड अशी साथ बाबांनी केलेली आहे. आणि मी बाबांबद्दल कायम म्हणत असते, तुम्ही पखवाज वादनात शंकरच आहात. पखवाज 3 जण वाजवतात, इंद्र, शंकर आणि रावण. इंद्र कीर्तनात नाही नर्तनात वाजवतो म्हणून त्याचा विचार करायचा नाही, पण शंकर आणि रावण मात्र कीर्तनात वाजवतात. रावण जर पखवाज वाजवायला लागला ना तर तो बोल वाजवत नसायचा, तर मंत्र वाजवायचा पखवाजावरती. रावणाचा उपास्य शंकर, मग तो वाजवताना काय बोल वाजवायचा, काय मंत्र वाजवायचा ते मंत्र सांगते. जटाटवी जलगल प्रवाह पाविकस्थले कलेवलं व्यलंबितांबुजंग तुंग मालिका टमट्ट मट्ट मट्ट मन्नि नादवट्ट मरमय चकार चंड तांडव तनोतुना शिवा शिवा शिवा. हे रावण वाजवायचा. संजू बाबाला रावणाचं पण येतंय हे वाजवायचा तो. पण हे ऐकलं तरी सुद्धा असा वीर संचार, तो कोणाला युद्ध करून कोणाला मारू असं होतं. ही तमोगुणाची वृद्धी आहे वादनातली. पण ज्या वेळेला शंकर वाजवतात ना त्यावेळेला त्यांचं उपास्य राम, मग ते वाजवताना रामस्तुती वाजवायचे. रामस्तुती काय गायचे ते पखवाजातनं तीही सांगते ऐका. हे शंकरांचं वाजवणं आहे. दोन्हीतलं सत्वगुण वृद्धी करणारं कोणतं तुमच्या लक्षात असेल? दुसरं जे शंकरांचं आहे ते सत्वगुण वृद्धी करणार आहे. आणि त्या शंकरांसारखं संजू बाबा वाजवतात म्हणून तुमचं कौतुक आहे. तुम्ही दुसरे शंकरच आहात कलियुगातले, म्हणून तुमचे ऋण व्यक्त करते. इकडे